नमस्कार, मी फेरोज मनियार। आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी। लोहा शहरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी होळी सणानिमित्त लोहा शहरातील बिडवईनगर येथे बिडवईनगर वासियांनी नगरमधला कचरा गोळा करून कचऱ्याची होळी साजरी करण्यात आली। होळी हा सण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगाचा सण आहे। या सणाला होळी पौर्णिमा असेही म्हटले जाते। होलिकोत्सव, धुलकोत्सव आणि रंग उत्सव म्हणजेच होळी, धुळवंड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावे आहेत। फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत 2 ते 5 दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो। गेल्या 7 वर्षापासून लोहा शहरातील बिडवईनगर येथे एक आदर्श व सामाजिक संदेश देणारी होळी बिडवईनगरवासी साजरी करतात। लोहा शहरात पारंपरिक पद्धतीने नव्हे तर पर्यावरणपूरक पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून लाकूड फाटे मिळत नाही। एक चांगला उपक्रम पर्यावरणावर संदेश द्यावा या उद्देशाने लोहा शहरातील बिडवईनगर वासियांनी कचऱ्याची होळी साजरी केली व या भागात दररोज सफाईसाठी येणारे सफाई कामगार लोहा नगरपालिकेचे कर्मचारी श्रीमती अनुसयाबाई मंजलवाड यांना साडी चोळी देऊन यांच्या हस्ते वृक्षाची पूजा व पाणी देऊन एक आदर्शमय सामाजिक संदेश बिडवईनगर वासियांनी दिला। यासह स्वच्छतेबाबत जागृती करणारे स्वच्छता दूत राजू तिडके, विश्वंभर वाडेवाले, अमोल घंटे आदींचा सन्मान यावेळेस करण्यात आला। बिडवईनगर येथील रहिवासी व विद्यार्थी चिमुकल्यांनी एक स्वच्छता रॅली काढून स्वच्छतेबाबत जनजागृती केली। या प्रसंगी बिडवईनगर वासी तथा लोहा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष केशवरावजी मुकदम, नगरसेवक प्रतिनिधी संभाजी चव्हाण आदी बिडवईनगरवासी या प्रसंगी उपस्थित होते। हा आदर्शमय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक काशीनाथ शिरशीकर सर, कांता सावकार बिडवई, हरिभाऊ चव्हाण, बोरले पवार, सुराणा आदीसह बिडवईनगर येथील विद्यार्थ्यांनी या आदर्शमय कार्यक्रमात सहभाग नोंदविला। होळीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने सर्व बिडवईनगरवासियांना हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होळीचा हा सण एक वेगळ्या पद्धतीने आम्ही बिडवईनगरमध्ये साजरा करून एक आदर्श असा स्वच्छतेचा सामाजिक संदेश देण्याचं काम केलेलं आहे। आजच्या होळीच्या दिनाच्या निमित्तानं एक वेगळा आमचा उपक्रम म्हणजे नगरपालिकेच्या स्वच्छता कामगार श्रीमती अनुसयाबाई मंजलवाड यांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला। स्वच्छतेचं काम करणारे जे कोणी घटक दुर्लक्षित आहेत त्या घटकांना योग्य न्याय मिळावा, त्यांचा सन्मान व्हावा, त्यांचं कौतुक व्हावं असा त्यामागे उद्देश होता। अगदी नित्यनियमाप्रमाणे 7व्या वर्षी देखील आम्ही बिडवईनगर वासियांनी कचऱ्याची होळी करून होळीचा हा सण साजरा केलेला आहे। आजकाल आपण पाहतो की पर्यावरणाचा गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि लाकूड फाटा वगैरे मिळत नसल्यामुळे आपण पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करू शकत नाही। त्यामुळे एक चांगला पर्यावरणीय संदेश द्यावा या उद्देशाने बिडवईनगर वासियांनी आम्ही ही होळी साजरी केलेली आहे। अगोदर जसं आम्ही स्वच्छता अभियान साजरा करतो तसं दर रविवारी 7 ते 9 या वेळेमध्ये आम्ही कचऱ्याचं संकलन केलं। यामध्ये सगळे बिडवईनगरवासी सहभागी होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये संकलित झालेल्या कचऱ्याचं आम्ही होळीच्या निमित्तानं ज्वलन केलं आणि होळीचा हा सण साजरा केला। आणि या निमित्तानं आळस, उन्माद आणि अज्ञान या होळीमध्ये देखील आम्ही ते भ्रष्ट करून टाकलेलं आहे। लोहा शहरातील बिडवईनगर ही नवीन वसाहत आहे। 7-8 वर्षाखाली बसलेली असावी, परंतु या ठिकाणी जे इथं सर्वच पक्षांचे नेते राहतात, परंतु आमचे या ठिकाणचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय काशीनाथराव सर
शिरसीकर सर यांच्या मार्गदर्शनातून कुठलाही राजकीय मतभेद न ठेवता या ठिकाणची लोक सर्वजण एक होतात आणि दर रविवारी खरं तर कचऱ्याची होळी करतात. आजची होळी त्यामानाने मोठी आहे, परंतु दर रविवारी या ठिकाणी सातत्यानं कचऱ्याची होळी केली जाते आणि वृक्षारोपण म्हणजे वृक्षाचं संगोपन इतकं या ठिकाणी इतकं जोरात झालेलं आहे की म्हणजे अगदी एखाद्या चित्रपट सृष्टीमध्ये गेल्यासारखी काय म्हणजे इतकं एक म्हणजे आल्हाददायक वातावरण या ठिकाणी आहे. आणि या बिडवेनगरचा वसा प्रत्येक गल्लीमध्ये महाराष्ट्राने प्रत्येक खेड्यामध्ये सुद्धा जर त्या ठिकाणी सुरू झाला तर खरं म्हणजे महाराष्ट्राचं कल्याण होईल असं मला विश्वास वाटतो. अशा प्रकारच्या बातम्या व प्रमुख घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.